तुमने आज मुझे अपनी चाहत से मिला हूँ। तुम्हारा मैं 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 तुम्हारी मैं तुम्हारी शुक्रगुजार हूँ कि तुमने मेरे ख्वाबों को यकीन में बदल दिया। इतना इतना कि I feel like queen of the world. आलाप, मला माहितीये तू फिल्मी वगैरे नाहीयेस, तरी पण मी असं वागतो कारण त्याने तुझ्या ओठांवर एक छान स्माइल आहे ज्याने माझं मन हॅपी होतं. आणि कधी हे स्माइल नाही आलं तर मग वो दिए नहीं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आलाप, तू नेहमी माझ्या सोबत असणं हेच माझं गिफ्ट. काय मग झाली का शतपावली? शतपावली झाली, पण काही प्रश्नांची उत्तर अजून मिळाली नाही. कसले प्रश्न? हेच की कालपर्यंत आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंतु परंतु असतो आणि आज त्याच व्यक्तीला आपण आपल्या जवळची एखादी वस्तू देतो. हे कसं शक्य आहे? मला माहितीये तुम्ही जुईबद्दल बोलताय ना, आणि तुमचा प्रश्नही मला कळलाय. पण मग ह्या कायापालटाचं कारण काय? ह्याचं कारण जुईचं मन. म्हणजे काही माणसांना त्यांचं स्वच्छ मन ही ईश्वरी देणगीच असते, आणि आपल्या जुईच्या बाबतीत तसंच आहे. तू हे सगळं जुईशी बोललीस? नाही, जुईला स्वराशी बोलताना मी ऐकलं. जी मुलगी एखाद्या लहान मुलीला आपल्या आई वडिलांचं महत्व इतक्या चांगल्या प्रकारे आणि आत्मीयतेने समजवत असेल, ती मुलगी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर का नेईल? हे एकदम बरोबर. हो, पण जुईबद्दल मी असा विचार केला म्हणून आता माझंच मन मला खातंय. हे बघ, मन हे स्वच्छंदी असतं, विचार तर येणारच. हो, पण हे जरा चुकीचंच आहे ना. काय चुकीचं काय बरोबर ह्यापेक्षाही शेवटी मन कोणत्या निर्णयाला पोहोचतं हे जास्त महत्वाचं. हो, पण आता माझं मन मला सांगतंय जुई आपल्या घरासाठी आणि आलापसाठी योग्य मुलगी आहे. झालं तर मग विषय संपला. आता हे असं छान गुण्यागोविंदानं चालू द्या. आई, गोविंदाचं नाव घेतलं तर हा गंधार आला. काय रे? काय झालं? प्राजक्ताला तुमच्याशी थोडं बोलायचं. थँक यू. अँड द बेस्ट डान्सर अवॉर्ड गोज टू जुई भोळे. हे काय आता? अगं तू एवढा छान डान्स केला ना, म्हणून तुला माझ्याकडून अवॉर्ड. आपलं नेहमीच स्पेशल कट, दोघात एक. अरे ही काय वेळ आहे का चहा प्यायची? ओ प्लीज, चहा पिण्याची ठरलेली अशी कुठली वेळ नाही आहे. आणि मी म्हणतो ना, चहा हा राष्ट्रीय पेय म्हणून घोषितच केला पाहिजे. हो बरोबर आहे, पण आता मला चहा नकोय. तुम्ही खूप ऑब्झर्व करताय. हल्ली तू चहा वगैरे घेणं सगळं थांबवलं. डाएट सुरू आहे ना माझं. चल रे छप्पन, 2 चाय बनव. कडक बनवा. दादा, टपरी बंद करायची वेळ आली. अरे बंद करायची वेळ झाली, पण बंद केली का? नाही ना. आपण आलो ना सगळं ऑन, कारण आपण फुलन. चल बनव चहा, चल. नाही दादा, चहा बनवला असता मी, पण दूधही संपलं आणि भांडी घासलेत. आपल्या समोर तोंड चालवतो का रे? काय रे?
भांडे कशी धुतात दाखव तुला. हा? धंदा करायचा का नाही तुला? करायचं. इकडे बोलतो आम्हाला. अरे, आपण उगाच त्यांच्यामध्ये पडायला नको. अगं जुई, आपण असे शांत बसतो ना म्हणून या लोकांचा फावतो. या लोकांना जागेवरच उत्तर दिलं पाहिजे. अरे पण कशाला आला? बघ जुई, काही नाही होणार, तू थांब जा, मी आलो लगेच. अरे पण आला. हो दादा 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 थांबन थांबन. ते म्हणतायत ना चहा नाहीये, संपलाय, मग कशाला त्रास देत आहे? हा बघा, नवीन आला चहावाला. काय रे, तू चहा बनवायला आला का मागायला आला? हा? मी समजवायला आलो. ओ सुपर हिरो. ते म्हणतायत ना चहा संपलाय, का फोर्स करताय त्यांना? ठीक आहे, आम्ही त्यांना फोर्स नाही करत, मग तू बनव चहा. हा चल बनव चहा बनव. हात लावून मारशील तू. आणि समजा आम्ही त्याला फोर्स केला तर मारशील का? बोल ना, मार. मारशील. चल मार. मार ना. ठीक आहे पडणे. ठीक आहे. बोलली बरं नाही. बोल काय करशील? हात लावून मार. तुम्हाला बोल ना. मार ना, हात लावून. मला मारलं तू? शिटी का वाजवली? तुम्हाला सांगतोय ना मी आधीपासून हात लावून. आला. काय प्राजक्ता, काय झालंय? गंधार काय सांगतोय मला? गंधार तेच सांगतोय जे मी बोलली. कसले प्रश्न आहेत तुला? प्राजक्ता, बाळा आमच्याशी डायरेक्ट येऊन बोलली असतीस तरी चाललं असतं. मी बोलले असते पण माझं ऐकून घेतलं असतं का? ऐकून घ्यायलाच आलीये मी. तू बोल. मी काय बोलू? अहो, ज्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्या त्या गोष्टी मला सांगाव्या लागतायत. हाच प्रॉब्लेम आहे माझा. जे काय आहे ते स्पष्टपणे बोल प्राजक्ता. मी आजपर्यंत सगळं स्पष्टपणेच बोलत आले आणि म्हणूनच सगळ्यांना ना माझं बोलणं लागतं. पण मी का बोलतेय त्याच्या मागे माझी भावना काय आहे हे कधीच कोणी समजून घेत नाही हो. काय समजून घ्यायला हवंय आम्ही? या घरातल्या मोठ्या सुनेला समजून घ्यायला हवंय तुम्ही. तिचं या घरातलं स्थान समजून घ्यायला हवंय तुम्ही. तिच्या बोलण्यातला अर्थ समजून घ्यायला हवंय तुम्ही. जुई आली की तिला कसं सगळं समजावून सांगता तसं कधीतरी मोठ्या सुनेशी बोला ना तुम्ही. अगं, तुझ्याशी बोलून तू ऐकतेस का? नाही ऐकत मी. कारण ना मला ज्या गोष्टी नाही पटत नाही त्या मी सगळ्या तोंडावर बोलते. मला ना असं खोटं खोटं नाही वागता येत आई. आणि कदाचित म्हणूनच तुम्ही माझे सगळे हक्क जुईला देताय. तुझे कुठले हक्क मी जुईला दिले ग? अगं, किचन मध्ये कुठली भाजी करायची, ते दारावरची नेमप्लेट कशी असावी, हे सगळे निर्णय तर तूच घेतेस की. अजून तुला काय तुझे हक्क हवेत? काही हक्क मिरवायचे असतात. चालत आलेल्या परंपरेनुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावे लागतात. पण जर घरात दोन मुलांमध्ये फरक केला जात असेल ना तर मग ते तसं नाही होत. कोणी केला दोन मुलांमध्ये फरक? तुम्ही केलात. म्हणून घराण्याच्या प्रतिष्ठेचा बकुळी हार तुम्ही घरच्या मोठ्या सुनेला न देता जुईला दिला. काय बोलतेस तू हे? बरोबरच बोलते. जे बोलायला पाहिजे ना तेच बोलतेय. मी जरा स्पष्टच बोलते त्यामुळे तुम्हाला माझं बोलणं खटकतही असेल. पण मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलते. प्राजक्ता, गंधार, बोलू दे तिला. हो मी बोलणारच आहे. आई, तुम्ही जुईला जो बकुळी हार दिलात ना ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि मी मनात गोष्टी ठेवून नाही राहू शकत. आई, आजपर्यंत जुई इतक्यांदा चुकली पण प्रत्येक वेळी तुम्ही तिला समजून घेतलं. मग मला समजून घेताना तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? जरी आपले विचार पटत नसतील तरी ते विचार तुम्ही ऐकून तरी घेऊ शकता ना. चला हे सगळं आपण बाजूला ठेवूया. मला एक सांगा, या घरातल्या मोठ्या सुनेचा हक्क मोठ्या सुनेला मिळायला नको का? तो बकुळी हार, तो बकुळी हार म्हणजे माझा हक्क आहे. तो मलाच मिळायला पाहिजे. तो तुम्ही जुईला देऊन चुकलायत असं नाही वाटत का तुम्हाला?
तुमच्याच कर्तव्यांशी अप्रामाणिक राहताय असं कधीच मनात येत नाही तुमच्या? या घरात आपल्या वागण्यामुळे आपल्या मोठ्या सुनेवर अन्याय होतोय असं कधीच वाटत नाही तुम्हाला? अरे काय झालं? आई नडतोय आपल्याला. नाही मी कुठे काय, मी काहीच नाही केलं. हे बघा तू लांब राम. मी पत्रकार आहे, आधीच सांगतोय. हो का? मग तर तुझी हेडलाईन आपणच बनवणार. हे बघ, मी तुला आधीच सांगतोय, मी उद्या आला, आपण इथून पळून जावे ना. चल. अरे या पकडापकडीत तुम्ही पळून जाल रे, पण राज्य माझ्यावरती येईल ना. आता राज्य कुणावर येईल माहित नाही, पण धप्पा आपणच देणार. काय करू काय करू काय करू मी? बाबाला फोन करते. फोन. तिच्या जवळ नको जाऊ, आधीच सांगतोय. जुई, आपण इच्छाधारी असण्याचे जसे तोटे आहेत तसे फायदेही आहेत. काय? बरं झालं बाई, मनातलं सगळं बोललीस. प्राजक्ता, तू असं कसं बोलू शकतेस आईला? आई, हे बघ, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. अरे गंधर, काय झालं ती बोलली तर? मनात असतं ना, जे बोलून दाखवलं तर मनातला राग शांत होतो, आणि तेच मनात खदखदत राहिलं तर तो राग वाईट. हाच राग पुढे सूड भावनेला जन्म देतो. मला कुणाचंही सूड घ्यायचं नाहीये, मी माझ्या हक्काबद्दल बोलतेय. प्राजक्ता, तू बोललंच पाहिजेस. फक्त काही गोष्टी आठवून बोलली असतीस ना तर बरं झालं असतं. कोणत्या गोष्टी म्हणजे मला कळत नाहीये. तुला आठवत असेल, तू लग्न करून या घरात आल्यावर, या बेडरूम मध्ये पहिलं पाऊल ठेवल्यावर मी तुझ्या हातात पाटल्या दिल्या होत्या. त्याही पारंपरिकच होत्या.
तो तुझा हक्क होता. मी तुला पाटल्या दिल्या कारण तुझ्या बरोबरच्या पहिल्या भेटीतच मला कळलं होतं की तू एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहेस. तुझ्या मनगटात स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद आहे. म्हणून तुझ्या मनगटाला शोभतील अशा पाटल्या मी तुला त्यावेळेला दिल्या. जुईला मी बकुळी हार दिला कारण ती पहिल्या भेटीतच मला सगळ्यांना एका बंधात बांधून ठेवणारी आणि नाजूक मनाची वाटली. मग आई मी नाही का सगळ्यांना एकत्र ठेवत? ठेवतेस ना, पण तुझे विचार आणि तुझं बोलणं ऐकवून. पण जुई समोरच्याचं बोलणं ऐकून घेते, त्यांना समजून घेऊन एकत्र ठेवते. हा, आता तू बोलतेस तसं ती चुकलीये. बरं, चूक झालेली असताना माफी मागण्याचा मोठेपणाही ती दाखवते. आणि जो आपली चूक निर्मळ मनाने मान्य करतो त्याला संधी द्यावी ह्या मताची मी आहे. हो, पण त्यामुळे समोरच्याला वारंवार चुका करण्याची मुभा मिळते ना, आणि तो त्या गोष्टीचा फायदाही घेऊ शकतो ना. जुई फायदा घेणाऱ्यांपैकी नाहीये. कारण ती जर तशी असती तर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी माझे पाय पकडले नसते. तिच्या घरच्यांना आणि तिला नाती जपण्याची जाणीव आहे आणि ती मलाही आहे. आणि त्याच जाणीवेतून माझं लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी हे घर एकत्र ठेवत आली. मोठा मुलगा, लहान मुलगा, मोठी सून, लहान सून ह्यात जर मी फरक करत आले असते ना तर हे कुटुंब मी कधीच एकत्र ठेवू शकले नसते. मी सुद्धा हाच प्रयत्न करत आले आई, पण मला कधीच कोणीच समजून घेतलं नाही. प्राजक्ता, आपल्याला कोणीतरी समजून घेईल या अपेक्षेवर राहण्यापेक्षा आपण आपलं म्हणणं समोरच्याला समजावून सांगितलं ना की खूप गोष्टी पटकन सुटतात. प्राजक्ता, तू स्पष्ट विचारांची आहेस. मनाला पटेल ते बोलून दाखवतेस. ह्या तुझ्या स्वभावाबद्दल माझी काही हरकत नाहीये. फक्त आपण काय बोलतोय, काय करतोय याचा बोलण्याआधी आणि करण्याआधी फक्त एकदा विचार करत जा. आत्ताचंही माझं हे बोलणं तुला पटतंय की नाही मला माहित नाही, पण हे घर यापुढे तुला आणि जुईला सांभाळायचंय. आमचं काय ग, तुमच्या हातात सगळी सूत्र दिली की आम्ही मोकळे. पण एक लक्षात ठेव, मोठी सून म्हणून हे घर सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर जास्त असणार. आणि जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्या ना तर त्या हक्कापेक्षा जास्त हव्या हव्याशा वाटतात. आता राहता राहिला प्रश्न बकुळी हाराचा, तर तो जुईकडेच राहील. कारण जसा पाटल्यांचा हक्क तुझा आहे तसा बकुळी हाराचा हक्क जुईचा आहे. जसं तुझ्यासाठी त्या पाटल्यांचं महत्व आहे तसं जुईसाठी बकुळी हाराचं महत्व आहे. जशा तू पाटल्या जपल्यास तसा तो बकुळी हार जुई जपेल. गंधार आणि तुम्ही, सासू सुनेमधला हा सुसंवाद ह्या 4 भिंतीतच राहील ह्याची जबाबदारी तुमची आहे. हे घर आहे, अधून मधून हे सुसंवाद होतच राहणार. उलट असे सुसंवाद होणं गरजेचं आहे. प्राजक्ता, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत असं मला वाटतं. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जरी मिळाली असली ना तरी माझे हक्क मी सहजासहजी सोडणार नाही. चौघे कुठे गेले? चौघे सोड. जुई कुठे आहे? जुई, 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 ताई.
काय आला? जुई तू बरी आहेस ना? तुला लागलं नाही ना काही? नाही. पण तू एवढी भिजली काय आहेस? केस का ओलेत तुझे? ते गुंड मागे लागले ना, मग त्या गडबडीत पाणी पडलं अंगावर. ते सगळं ओके, पण तू जास्त घाबरला नाहीस ना? मी का घाबरेन? आणि कोणाला? नागाला? काय? गुंडांना. आलापर्यंत गँगनेच आले रे. मग त्यांच्यापासून लपण्यासाठी मी ड्रमच्या मागे गेले आणि पोलिसांना फोन करत होते, पण लागलाच नाही. पोलीस मदतीला आले नाहीत, पण साप मदतीला आला धावत. नाही म्हणजे सरपट झाला हो. पण ते गुंड गेले ना? हो हो गेले ते. डोंट वरी. थँक्यू साहेब, तुम्ही होतात म्हणून. नाहीतर त्या गुंडांनी माझ्या धंद्याचं पूर्ण नुकसान केलं असतं. अरे नाही रे दादा, इट्स ओके. खूप खूप धन्यवाद साहेब. जुई बस बघ, सगळं चेक कर नीट आहे की नाही. हो. आला. काय झालं? यात बकुळी हार नाहीये. काय?